हॅलो वेलकम सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या JEEच्या PYQ सिरीजमध्ये. लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की एक शॉर्टकट ट्रिक आहे जिथे आपण रूटची व्हॅल्यू काढून ये a + b = -1 ने प्रूव्ह केलं होतं. पण जर समजा मी तुम्हाला सांगितलं त्या आयडियाने तुम्ही जर समजा विचार केला की नाही आपल्याला a आणि b चं रिलेशन पाहिजे आणि a आणि b काय आपले कोएफिशियंट आहे, मग कोएफिशियंटचा रूल यूज करून आपण ही व्हॅल्यू काढू शकतो का? चला आज ते चेक करूया. ठीक आहे. तर समजा तेच आपले दोन इक्वेशन आहे. तुम्हाला माहिती आहे की जर आपल्याकडे a1 b1 c1 असेल, a2 b2 c2 असेल, जे मी लिहून दाखवतो a1x² b1x + c1 = 0 आणि दुसरं इक्वेशन दिसणार आहे आपल्याला a2x² + b2x + c2 = 0 च्या बरोबर मध्ये. मग जर असं असेल तर आपण काय घेत असतो, नेहमी डिटर्मिनंटचा रूल यूज करतो. मी तुम्हाला डायरेक्ट सॉल्व करत नाही, मी डायरेक्ट लिहितो इथेच. ॲक्च्युली डिटर्मिनंट काय, तो डिटर्मिनंट ab म्हणजे 1 अँड a2 b2 दॅट इज 1 आणि b इंटू दुसरा डिटर्मिनंट काय असणार आहे, b आणि c. सो ab आणि इकडे ba, दिस शुड बी इक्वल्स टू a आणि c किंवा c आणि a त्याचा स्क्वेअर. सो 1 आणि b, 1b आणि 1a याचा स्क्वेअर. राईट. आता याला सॉल्व करूया आपण. काही कॉम्प्लिकेशन्स तर आहे नाही. एक तुम्ही एक्सपांड करू शकता किंवा शॉर्टकटमध्ये सॉल्व करू शकता. शॉर्टकटमध्ये सॉल्व कसं करायचं तर पहिले शॉर्टकट करून दाखवतो बघा. जर तुम्हाला माहिती असेल डिटर्मिनंट काय, शेवटी डिटर्मिनंट बेसिकली काय, एक नंबर आहे. डिटर्मिनंट कुठलीही इक्वेशन नाही आहे, डिटर्मिनंट एक नंबर आहे. दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन इक्वल टू तिसऱ्याचा स्क्वेअर आहे. किंवा तुम्ही याला असे म्हणू शकता, वरचं खाली खालचं वर करून जरी केला तर काही फरक पडणार नाही. तुम्ही ॲक्च्युली हे दोन डिटर्मिनंट कॅन्सल पण करू शकता, कारण की दोघांची व्हॅल्यू सेम आहे. कसं काय करून दाखवतो बघा. 1 × b, सो b 1 × a b - a. राईट. इथे a² - b², राईट, इक्वल्स टू इथे पण बघा काय आहे, a - b. राईट, बरोबर. a - b त्याचा काय स्क्वेअर. आता लिटरली तुम्ही a - b लिहा किंवा b - a लिहा, त्याचा स्क्वेअर करा. वन अँड द सेम थिंग, कारण की मायनसचा स्क्वेअर प्लसचा स्क्वेअर काय सेम असेल. मग मी काय करतो, याला एक तर तुम्ही इकडे घेऊन या, काही फरक पडत नाही. इथे पण तेच करू शकता. बघा चेंज कसा करतो मी, b - a सगळ्या ठिकाणी करतो. इथे पण इथे नाही करू शकत मी चेंज, हे असंच आहे. तर हा a² - b² ठेवतो. राईट. आणि इथे माझ्याकडे आहे, तिकडला व्हॅल्यू इकडे घेऊन आलो, b - a चा स्क्वेअर इक्वल्स टू 0. आता इथे खूप लोक टेम्प्ट होईल डायरेक्ट कॅन्सल आउट करायला. तुमच्याकडे टेम्पटेशन आहे. काय टेम्पटेशन आहे, तुम्ही डायरेक्ट कॅन्सल आउट करा. इथे पण b - a दिसतंय, इथे पण b - a आहे, एक नंबर कॅन्सल करू. पण मी तुम्हाला आधी पण सांगितलं क्वाड्रॅटिकच्या वेळेस की क्वाड्रॅटिक म्हणा किंवा फंक्शन म्हणा, कॅन्सलेशन इज नॉट द सोल्युशन. त्यामुळे आपण लॉस करतो कुठल्या तरी कंडिशनचा, ते लॉस होऊ द्यायचा नाही. या दोघांमध्ये ही टर्म कॉमन आहे, b - a. b - a कॉमन काढतो मी. सो b - a जर कॉमन काढला तर इथे आतमध्ये काय राहिलं, हे तर 1 आहे, म्हणजे बेसिकली a² - b² राहिला, मायनस इथे काय राहिलं तर एक b - a एक्स्ट्रा राहिला, इक्वल्स टू 0. आता यामुळे काय झालं आपल्याला बघा, हे असं लिहिल्यामुळे आपल्याला एक फरक पडला की एक तर आपली जी कंडिशन आहे पहिली की b - a इक्वल टू काय असेल, 0 असेल, किंवा दुसरी जी कंडिशन आहे की हे a² - b², ठीक आहे, मायनस b - a दिस कॅन बी इक्वल टू 0. हे दोन कंडिशन राहील. एक तर ही बाहेरची कंडिशन 0 असेल किंवा ही, कारण की दोघांचं काय प्रोडक्ट आहे. दोघांचं प्रोडक्ट असेल तर दोनपैकी एक 0 असायला हवा, हा 0 असेल. आता बघा, जर ही कंडिशन मी फॉलोअप घेतला तर मला काय भेटलं, b = a. ही कंडिशन भेटली. ऑब्झर्व करा, आपल्याला कंडिशन दिलेली आहे a इज ग्रेटर दॅन b, नॉट a इक्वल नाही म्हटलंय, तर ही कंडिशन आपल्याला रिजेक्ट करावं लागेल. दिस इज रिजेक्टेड. पहिल्या केसमध्ये त्याची गरज नाही पडली, पण या केसमध्ये जर तुम्ही हे अप्लाय केलं, तुम्ही कॅन्सल आउट केला, तर ही कंडिशन तुमच्यासमोर येणार नाही. पण जर इथे दिलं नसतं, इथे दिलेलं आहे म्हणून मी रिजेक्ट केलेलं आहे, पण जर दिलं नसतं तर मला ही कंडिशन ऍक्सेप्ट करून सॉल्व्ह करावं लागलं असतं. आता दिलेलं आहे की ए मोठा असला पाहिजे, म्हणून मी ही कंडिशन काय करतोय, रिजेक्ट करतोय. ही कंडिशन कटली माझी.
तर मी आता करणार आहे बाकी उरलेल्या कंडिशनला सॉल्व, जे एकदम सोपं आहे. बघा याला मी सेपरेट करतो, ए प्लस बी, ए मायनस बी. ठीक आहे, यातून मायनस बाहेर काढायचा, यातून मायनस बाहेर काढला, इथे काय राहिलं मग आता ए मायनस बी, कारण की मायनस बाहेर काढलं तर मायनस मायनस प्लस झाला, इथे ए मायनस बी झाला इक्वल्स टू 0. तुम्ही बघू शकता इथे पण ए मायनस बी आहे, इथे पण ए मायनस बी आहे. ए मायनस बी कॉमन काढला, इथे राहिलं ए प्लस बी प्लस 1 इक्वल टू 0. परत दोघांचा प्रोडक्ट आहे, ए मायनस बी इक्वल टू 0 और ए प्लस बी प्लस 1 इक्वल टू 0. जसं आपल्याला माहिती आहे ही कंडिशन आपण ऑलरेडी रिजेक्ट केली आहे, दिस इज रिजेक्टेड. सो देअरफॉर ए प्लस बी इक्वल्स टू -1 हे आपलं करेक्ट आन्सर, जे आपण आधी पण काढलं होतं इथे लिहिलेलं आहे. इथे पण तुम्हाला तेच क्लिअरली करून दाखवलेलं आहे. फक्त ज्या छोट्या छोट्या चुका आपण करू शकतो लिहिण्याच्या पद्धतीत असू द्या किंवा कॅन्सलेशनच्या पद्धतीमध्ये असू द्या, त्या सर्व मी डिटेलमध्ये इथे तुमच्या डोळ्यासमोर ठेवलेल्या आहे. होप की तुम्हाला हा क्वेश्चन समजला असेल. रिपीट क्वेश्चन आहे, पण मेथड जरी वेगळी असली तरी आन्सर सेम येते. लक्षात काय ठेवायचं आहे, पहिल्या मेथडनी की दुसऱ्या मेथडनी फरक पडत नाही. या मेथडचा फायदा असा आहे की हे जनरलाइज आहे, रूट काढायची गरज नाही. पहिल्या केसमध्ये आपल्याला रूट काढावा लागला होता, इथे काढायची गरज नाही. ओके, कारण की बघा जर तुम्ही बी इक्वल टू ए पुट केलं, ही केस का बरं रिजेक्ट होते, कारण की जर तुम्ही बी इक्वल टू ए पुट केलं तुमचं इक्वेशन बनणार आहे एक्स स्क्वेअर प्लस ए एक्स प्लस ए इक्वल टू 0, पहिलं इक्वेशन. दुसरं पण काय बनणार आहे बघा, तेच बनणार आहे एक्स स्क्वेअर इक्वल्स प्लस ए एक्स प्लस ए. दोन्ही इक्वेशन काय होणार, सेम इक्वेशन होईल. तर दोन वेगळे इक्वेशन राहणारच नाही, ते आपल्याला दोन वेगळे इक्वेशन पाहिजे, कारण की कॉमन रूट एकच आहे. म्हणून ही केस बाय डिफॉल्ट कॅन्सल करावं लागते, म्हणून ही कंडिशन दिलेली आहे. त्यांना वाटलं म्हणून दिली असं नाही आहे, म्हणून ही कंडिशन दिली आहे की ही इक्वल नाही पाहिजे, तेव्हा आपल्याला दोन वेगळे इक्वेशन भेटतील. दोन वेगळे इक्वेशन असतील तेव्हाच एक कॉमन रूट असणार, कारण की जर दोन्ही इक्वेशन सेम असेल तर इन्फायनाइट रूट्स असतात. दोन्ही इक्वेशन काय सेम आहे, सेम म्हटलं मी, सेम रेशोमध्ये नाही, सेम आहे म्हणून त्यांचं काय कॉमन इन्फायनाइट कॉमन रूट्स असतात. कारण की दोघांचाही ग्राफ कसा आहे, सिमिलर पॅराबोला असेल. हा पहिला पॅराबोला आणि दुसरा पण सेम पॅराबोला. दोघांमध्ये कॉमन किती रूट्स आहे, इन्फायनाइट. मी कॉमन रूट म्हणतो इक्वल टू 0 नाही. ठीक आहे, प्रत्येक पॉइंट कॉमन आहे. ठीक आहे, सो होप तुम्हाला क्वेश्चन समजला असेल. बाकी काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. छोट्या गोष्टीपासूनच मॅथ्स शिकल्या जाते. आणि लक्षात ठेवा, मॅथ्सचा नेहमी एक अजेंडा असतो की जर तुम्हाला मॅथ्स शिकायचं असेल तर बेसिकली म्हणण्याचा उद्देश असा आहे की मॅथ्स शिकवणं म्हणजेच मॅथ्सच्या टीचरची कमी करणं. ॲक्च्युली म्हणजे काय की मी तुम्हाला एक विचार करायला शिकवणार, तो विचार एकदा तुम्हाला समजला की पुढच्या येणाऱ्या क्वेश्चनसाठी तुम्हाला शिक्षकाची गरज पडणार नाही. हा मेन मॅथमॅटिक्स शिकायचा उद्देश असतो, तो मी प्रयत्न करतोय. तुम्हाला समजलं असेल तर लाईक शेअर करत चला. भेटूया पुढच्या क्वेश्चन सोबत. टिल देन टेक केअर. थँक्यू व्हेरी मच.